हॅलो गाईज, तर हा ना होळीच्या दिवसाचा व्लॉग आहे आणि मी तो आज पोस्ट करणार आहे कारण गेले 2 दिवस मी बिझी होती. सो त्यासाठी माय बॅड. तर होळी रे होळी आणि पुरणाची पोळी किती छान राईम आहे ना. मस्तच होतं ते दोघं. आणि मी इथे आज एक आमटी बनवते आहे, जी आमटी मला एका काकूंनी शिकवली होती. ती आमटी अजूनही मला फार आवडते, म्हणजे ती चव ना अजूनही माझ्या जिभेवर आहे. सो तीच आमटी मी इकडे ट्राय करत असते नेहमी जेव्हा मी पुरणपोळी बनवते. बट ही आमटी सेम टू सेम तशीच आहे की नाही बनलेली, हे ना त्या काकू जेव्हा माझा ब्लॉग बघतील तेव्हा त्यांना कळेलच. तर ह्या आमटीचा वेगळेपणा कसा आहे माहिती आहे का? तर ना ती पूर्णपणे तिखट नसते. ती तिखट, आंबट आणि गोड अशा 3 चवींची असते. अरे भाई, खूप अप्रतिम लागते ती. मस्त गरमागरम पुरणपोळीसोबत गरमागरम आमटी एवढी एवढी भयंकर टेस्ट देते ना. आणि आमटीला ती गोड चव येण्यासाठी ना पुरणाचाच वापर केला जातो. म्हणजे पुरणच त्यामध्ये ॲड केलं जातं, ज्याने ती गोडवा त्या आमटीला येतो. खूप छान लागते. तुम्हाला जर आवडेल तर तुम्ही पण ही अशी रेसिपी ट्राय करू शकता, जसं मी व्हिडिओमध्ये केलेली आहे. आमटीसोबत जे बाकीचे पदार्थ असतात ना, ते सर्व बनवून रेडी झालेले होते. फक्त आमटीचा व्हिडिओ काढायचा म्हणून ती आमटी मी शेवटी बनवली, स्पेशली व्हिडिओ बनवण्यासाठी. इकडे माझी आमटी रेडी झालेली होती. आता त्यात मीठ टाकले, तिला मस्त बॉईल येऊ दिलं, त्यावरती कोथिंबीर वगैरे टाकली. नंतर मी नैवेद्याचं ताट रेडी केलं आणि मी गेली होती होलिकेच्या पाया पडायला. इथे आल्यानंतर पाया पडली, पण माझ्या पोटात एवढी कावकाव चाललेली ना, बापरे! मी म्हणजे मलाच ऐकू येत होती, एवढी जास्त चाललेली. मग आल्यानंतर मी असं सर्व जेवली. सो असा होता माझा दिवस. चलो बाय.